नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या तनिषाने शेवटी माती खायची ती खाल्लेली आहे. ती कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, कारण तिच्या मनात नेहमी पाप आहे आणि प्रत्येक वेळेस तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस इंद्र आणि राणी या दोघांनाही वेगळं करण्यासाठी जे काय करता येईल ते सगळं करायची तयारी या बाईने दाखवलेली आहे. आणि आता सुद्धा ती त्याच पद्धतीने वागत आहे. तिला जराही लाज वाटत नाहीये. तिने सरळ सरळ आता इंद्राच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि इंद्राच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करत त्याला अडकवलेलं आहे, ते म्हणजे विनयभंगाच्या केसमध्ये. खरं तर सुरुवातीला पोलीस कंप्लेंट नोंदवून घ्यायला इन्स्पेक्टर साहेबच तयार नव्हते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आबासाहेब महाडिक यांच्या मुलाच्या विरोधात कंप्लेंट करताय, जरा लक्षात घ्या. पण इथे मात्र हिने असा गोंधळ घातला, तो म्हणजे तिच्याकडे असलेला व्हिडिओ, त्या व्हिडिओतला ठराविक पार्ट एडिट केलेला आहे आणि तो व्हिडिओ पोलिसांना दाखवलेला असतो. खरं तर या सगळ्याशी बिचाऱ्या इंद्राचा काहीही संबंध नाहीये, पण या तनिषाच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि तिने इंद्राला पूर्णपणे अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि इंद्राला अडकवलेला आहे. तर हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र इंद्रा भयानक चिडलेला आहे. पण आबा चिडलेले असले तरीही राणी मात्र इंद्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. राणीचे एकच म्हणणं आहे की मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे, त्यामुळं माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. इंद्रजित सर असं कधीच वागू शकत नाहीयेत, त्यांच्याकडून अशी चूक होणं शक्यच नाही, असं राणीने ठामपणे सांगितलेलं आहे आणि इंद्राची बाजू घेतलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे इंद्राला तनिषा मात्र वारंवार ब्लॅकमेल करत असते. त्याला म्हणत असते की तुझं जे काय चाललेलं आहे ना ते बंद करायचं आणि मला लवकरात लवकर कळलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत आणि तू कधी करणार आहे ॲक्सेप्ट ते सांग. आज संध्याकाळपर्यंतची मुदत देते. आता ह्या काय मला कळतच नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी काय विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. सरळ सरळ तिने आता इंद्राला धमकावत असते की तुला हे सगळं ॲक्सेप्ट करावंच लागेल, कारण तू हे सगळं केलंय. इंद्रा म्हणतो की हे सगळं ॲक्सिडेंटली झालं असेल, कारण हे तर झालेलं नाहीये. यावर इंद्रा ठाम असतो. त्याचं म्हणणं असतं की असं काही घडलेलं नाहीये. पण तनिषा त्याला वारंवार म्हणत असते की नाही, हे सगळं असंच झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे. तू माझ्या बाबतीत हे वागलेला आहे आणि मी कसा विसरू तो स्पर्श, असं म्हणत इंद्राला ती प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करत असते. तर इकडे उर्मिलाला मात्र खूप आनंद होत असतो. उर्मिला मात्र जाम खुश असते. चला, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत. हे सगळं जे काय आहे ते आपण ठरवलेलं होतं तसं झालेलं आहे. आणि ती तिच्या लाडक्या विक्रांतला फोन करून घरातले सगळे अपडेट्स देत असते. कारण बेबी कार्ड वापरायला तिने सुरुवात केली ना, तिची सिंपती हवी असते तिला. ते बेबी कार्ड वापरत तिने हा सगळा कांगावा केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता विक्रांतला तिनं सांगत असते की तुला काय सांगू विक्रांत, मी काय खुश आहे म्हणून इथे. तुला माहिती आहे का, इथे माझ्या सेवेसाठीच असतात सगळेजण, माझ्यासाठी सगळेजण धावत असतात. तेव्हा तो म्हणतो अरे वा, खरंच. तेव्हा ती सांगत असते की बघ तुला लाईव्ह डेमो देते, असं म्हणत तिने आता रत्नाईला कसं कामाला लावलेलं आहे ते सुद्धा तिथे दाखवलेलं असतं. आणि रत्नाई बिचारी धावत येते. हिचा कांगावा काय, माझं पोट दुखतंय. खरं तर या बाईला जराही लाज नाहीये, कारण ती प्रेग्नंट आहे, ती आजारी नाहीये. ह्या रत्नाईने आणि मालतीने सुद्धा तिला समजवलं पाहिजे की तू आजारी नाहीयेस, तू प्रेग्नंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. कारण प्रत्येक वेळेस हा जो काही कांगावा करत आहेस ना ते बंद कर. पण बिचारा तिचं ऐकून घेत असतात. राणी इकडे तिच्या मैत्रिणीला भेटायला आलेली असते, म्हणजे जिच्या नवऱ्याने फसवणूक केलेली आहे. आणि राणी तिला भेटायला आलेली असते. तिला म्हणत असते अगं तसं नाहीये, एखादा छोटासा मनातला संशय सुद्धा नातं तोडून जातो. आपण वेळ घेऊया, अजून थोडी माहिती काढूया आणि मग आपण डिवोर्सची केस फाईल करूया, असं राणी तिला समजवत असते. आणि ती म्हणत असते पण राणी हे सगळं शक्य होईल का. राणी म्हणते की का नाही होणार शक्य, सगळं शक्य होणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, असं राणीने तिला समजून सांगितलेलं आहे. तर इकडे नेमकं इंद्रा आणि तनिषा घरी आलेले असतात. तनिषाचा पाय घसरतो आणि इंद्रा तनिषाच्या मिठीत आलेला असतो. ते सगळं पाहून सुनीता तिला म्हणते अगं कसं शक्य हे सगळं, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर घडतायत. तेव्हा ती म्हणते बघ ना, साधी गोष्ट आहे, तुझ्या मनात पण तेच आलं की नाही, पण माझ्या मनात ते नाही आलेलं. कारण त्याला एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे
मला माहिती आहे की काय आहे त्यांच्या दोघांचं नातं काय आहे. माझ्या लग्नाच्या आधीपासूनचे ते दोघंजण एकमेकांचे मित्र आहेत आणि ते एकमेकांना चांगलं ओळखतात. आता इंद्रजित सर हे तनिषा मॅडमसोबत एकत्र काम करतात, ते दोघंजण एकत्र असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला सांग, मी संशय घेतला पाहिजे का? आणि राणीला काहीच वाटत नसतं, राणी मनमोकळेपणाने असते. तनिषाच्या मनात पाप आहे हे राणीला माहीतच नाही आहे, त्यामुळे बिचारी राणी याच्यामध्ये भरडली जात असते. इंद्रा मात्र ते जे लॉकेट आहे त्याच्या बटनामध्ये अडकलेलं असतं ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. राणी तिथे येते आणि म्हणते काय झालं? तेव्हा तनिषा म्हणते की बरं झालं तू आलीस. इंद्रा, आपलं जे ठरलेलं होतं ते तुला माहिती आहे ना, आज संध्याकाळपर्यंतची मुदत आहे बघ तुला, असं सांगत ती निघून जाते. तिने इंद्राला सांगितलेलं असतं जर संध्याकाळपर्यंत तू ही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही तर मी त्या घरात पाऊल टाकणार नाही, असं तिने सांगितलेलं असतं. आता बिचाऱ्या राणीने घरी येऊन सगळ्यांसाठी छान असं खमंग जेवण बनवलेलं असतं. सगळ्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या असतात आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय असतात हे सुद्धा आता तिला माहीत नाही आहे की घरामध्ये काय राडा होऊ शकतो, काय गोंधळ होऊ शकतो, याबद्दल तिला काहीच माहिती नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे उर्मिला आलेली असते, तिची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात आणि उर्मिला ज्या पद्धतीने वागत असते त्याच्यामुळं तर खरं तर तिचं ना थोबाड फोडलं पाहिजे. आता ती खाली येते, मालती चांगल्यासारखं विचारत असते उर्मिलाचं ताट वरती द्यायचं का ती खाली जेवायला येणार आहे, असं मालतीचं विचारणं चालू असतं. पण हिच्या अंगात मात्र मस्ती जरा जास्तच असते. ती येते आणि म्हणते का, आता मला कळलंय तुम्ही असं का करताय ते, आता मला कळलंय या सगळ्या गोष्टी का होत आहेत, असं म्हणत तिचा कांगावा हा सुरू झालेला असतो. आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे तुमच्या सुनेला वाचवण्यासाठी तुम्ही माझं ताट वरती देणार आहात, हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत आता दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. मालती म्हणत असते जरा शांत हो, या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, जरा थोडी शांत हो, असं म्हणत तिला समजवत असते. पण हे समजवणं काहीच उपयोग होत नसतो. ती म्हणत असते मला माहिती आहे राणीनेच पपया त्याच्यामध्ये टाकला होता. आणि मग मालती बाजू घेते आणि म्हणते बाद झालं, हे सगळं जे काय चाललंय ना ते अति झालेलं आहे, थांबलं पाहिजे हे सगळं, असं म्हणत आता मालती समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण उर्मिलाच्या अंगातली मस्ती काही केल्या कमी झालेली नसते. उर्मिला म्हणत आहे की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी समोर आल्याच पाहिजेत, असं म्हणत उर्मिलाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. उर्मिलाचा जो कांगावा असतो तो इतका भयानक असतो की ज्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. खरं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे उर्मिला आहे हे मात्र लक्षात आलेलं नसतं. अक्षरशः राणीने माफीसुद्धा मागितलेली असते, पण उर्मिला पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात करते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काही उपयोग नाही आहे, कारण राणीनेच हे सगळं केलेलं आहे, असं म्हणून ती रिकामी होते. तर इकडे तनिषाने आता सांगितलेलं असतं की मी राहणार नाही आहे संध्याकाळनंतर, कारण तू ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली नाही आहे तर मी राहणार नाही आहे. आणि तनिषा घरातून निघून जाते. इंद्रा पण तिला जा म्हणतो, कारण सगळेजण तिला समजवत असतात. तेव्हा इंद्राच राणीला सांगतो की नाही जाऊ दे तिला, कारण तिचं काम आहे महत्त्वाचं, ती तर घरात राहून ते होऊ शकत नाही आहे, असं कारण इंद्राने दिलेलं असतं. तेव्हा आबा मालती कोणीच नाही म्हणू शकत नाही आहे, कारण इंद्राने कारणच असं पटवून दिलेलं असतं. पण आता तनिषा बाहेर जाऊन भेटते विक्रांतला, कारण तनिषाचा जो हेतू आहे तो साध्य झालेला नसतो, कारण तनिषाने जे ठरवलेलं आहे ते सक्सेस झालेलं नसतं. कारण इंद्राला राणीपासून तोडायचं आहे आणि तिला इंद्राला मिळवायचं आहे, ही गोष्ट मात्र शक्य झालेली नसते. आणि त्यामुळंच तनिषा आणखी तेवढीच रागात असते. तिच्या डोक्यातले विचार काही केल्या संपलेले नसतात आणि तिच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं. आता आबांनी सगळ्यांनी समजवलेलं असतं, पण इंद्राच नाही म्हटल्यामुळं कोणीच काहीच करू शकत नाही. इंद्राने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तिला जावं लागणार आहे, असं म्हणत इंद्राने तिचाच बँड वाजवून टाकलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता तनिषा आणि विक्रांत एकत्र भेटलेले असतात. त्या दोघांनी प्लॅन केलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते कशा पद्धतीने घडलेलं आहे आणि या सगळा प्लॅन त्यांचा ठरलेला असतो. आणि जेव्हा दोघंजण हा सगळा प्लॅन करतात आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यावरून तर हे क्लिअर होतं की आता तनिषा पोलीस स्टेशनला जाते, तिथे जाऊन पोलीस कंप्लेंट करते. लिटरली तिने तिथे जाऊन पोलीस कंप्लेंट केलेली आहे. तेव्हा पोलीस कंप्लेंट घ्यायला नाही म्हणत असतात,
पण या तनिषाने मात्र तिथे पुरावा दाखवलेला असतो, कारण आबासाहेबांचा मुलगा असं वागणं शक्यच नाही असं पोलिसांचं म्हणणं असतं. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्यामध्ये तो सामील असणं शक्य नव्हतं, कारण तुम्ही तर त्यांच्यासोबत काम करता, तुम्ही त्यांच्या कंपनीसाठी त्यांना फंडिंगसुद्धा केलेलं आहे, तर तो तुमचा गैरफायदा काय घेईल? उलट तो तुमच्या उपकारांखाली असणार आहे. हे तुम्ही जे काय बोलताय ते चुकीचं बोलताय असं पोलिसांचं म्हणणं असतं. पण आता ह्या तनिषाने तो व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला असतो आणि तो व्हिडिओ पोलिसांच्या समोर दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हा बघा पुरावा. शेवटी पोलीस येतात इंद्राला ताब्यात घेण्यासाठी. तनिषाने तो व्हिडिओ आणलेला असतो सोबत. आबा त्याचबरोबर पोलीस. आबा म्हणतात की अहो तुम्ही इथे बसा, सुनबाई चहाचं बघा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, चहा वगैरे काही नको आहे, आम्ही महत्त्वाच्या कामासाठी आलो. तेव्हा राणी म्हणते काय झालं? आबा म्हणतात काय झालं? तेव्हा तनिषा तिथून आलेली असते. तनिषाची नाटकं सुरू झालेली असतात, अगदी रडायची नाटकं तिची सुरू असतात आणि ती रडत असते. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांना आबा विचारतात काय झालं? आणि तनिषा बेटा काय झालं? काल तर तू गेली होती, राहा म्हणलं तुला, इथं तर राहिली नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की इंद्रजित महाडिक यांच्यावरती विनयभंगाची केस आहे आणि त्यांना आम्ही ताब्यात घेण्यासाठी आलेलो आहोत. राणी म्हणते काय बोलताय तुम्ही, हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा ते सांगू लागतात की हो, आमचाही विश्वास बसत नव्हता, हा व्हिडिओ बघा. असं म्हणत पोलिसांनी तो व्हिडिओ दाखवलेला असतो. आबा ते व्हिडिओ पाहतात आणि आबांचा इतका पारा चढतो. आबांनी इकडे इंद्राची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा राणीमध्ये पडते. राणी आबांना म्हणते नाही आबा, तुम्ही तो व्हिडिओ नीट बघा. त्यामध्ये स्पष्टपणे इंद्रा सर झोपलेले दिसत आहेत. त्यांनी कुठलीच गोष्ट तिथे केलेली नाही आहे. त्या व्हिडिओमध्ये कुठे तुम्हाला दिसतंय का इंद्रा सर काय बोलतात, तुमच्या लक्षात येते का? आणि हा जो व्हॉइस आहे, जो पाठीमागचा व्हॉइस दिसतोय, त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की तो AI व्हॉइस वापरलेला आहे. असं म्हणत राणीने तिथल्या तिथं ते आरोप खोडून टाकलेले असतात. पण हे पोलीस म्हणतात की हे बघा, विनयभंगाची केस आहे, त्यामुळे इंद्रजित सरांना आम्हाला ताब्यात घ्यावंच लागणार आहे. तेव्हा राणी म्हणते ठीक आहे, तुम्ही घ्या ताब्यात, दुसऱ्या मिनिटाला मी इंद्रजित सरांना यातून बाहेर काढणार आहे, हे लक्षात असू द्या. असं म्हणत राणीने आता चोख उत्तर दिलेलं असतं, कारण राणी वकील आहे. राणीला असले सगळे पुरावे मॅनेज करणारी लोक चांगलीच माहिती आहेत. त्यामुळं आणि त्याहीपेक्षा आपल्या नवऱ्यावरती असलेला विश्वास हा तिने अजिबात ढळू दिलेला नसतो. कारण जेव्हा आबा विचारत असतात तेव्हा मात्र इंद्राने सगळ्यांच्या समोर मान्य करून टाकलेलं असतं की मी तोच आहे, पण मी दारूच्या नशेत होतो असं इंद्राने वारंवार सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.